स्त्रीला असे पुरुष मनापासून आवडतात, पण पुरुषांमध्ये या 3 गोष्टी असाव्यात. मित्रांनो, ज्याप्रमाणे पुरुषांना स्त्रियांमध्ये काही विशिष्ट गुण आवडतात, त्याचप्रमाणे स्त्रियांनाही पुरुषांमध्ये काही गुण विशेष आवडत असतात. एखाद्या पुरुषाचे व्यक्तिमत्व, त्याचे विचार, त्याची बोलण्याची पद्धत, इतरांशी वागण्याची पद्धत आणि नात्याबद्दलची त्याची भूमिका या सगळ्या गोष्टी एखाद्या स्त्रीला त्याच्याकडे आकर्षित करू शकतात. फक्त चेहरा, पैसा किंवा बाह्य व्यक्तिमत्व यामुळेच एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते असे नाही. अनेकदा त्याच्या स्वभावातील छोट्या छोट्या गोष्टी तिच्या मनात त्या व्यक्तीबद्दल विशेष स्थान निर्माण करतात. आज आपण अशाच काही गुणांबद्दल जाणून घेणार आहोत, जे एखाद्या पुरुषामध्ये असतील तर त्याचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक आणि विश्वासार्ह वाटू शकते. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा आणि विश्वास. कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर उभा असतो. प्रेम कितीही असले, आकर्षण कितीही असले, पण जर नात्यामध्ये खोटेपणा, फसवणूक आणि संशय असेल तर ते नाते जास्त काळ टिकणे कठीण होते. म्हणूनच एखादी स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाला आपल्या आयुष्यात स्थान देण्याचा विचार करते, तेव्हा ती त्याच्या स्वभावाकडे नक्कीच पाहते. तो आपल्या बोलण्यात आणि कृतीत किती प्रामाणिक आहे, तो दिलेले शब्द किती पाळतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवता येतो का, या गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. मित्रांनो, प्रामाणिकपणा म्हणजे फक्त पार्टनरशी खोटे बोलणे एवढेच नाही. एखाद्या व्यक्तीने चूक केली तर ती मान्य करण्याची तयारी असणे, स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलू नये. आपले विचार स्पष्टपणे सांगणे आणि समोरच्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न न करणे हे देखील प्रामाणिकपणाचाच भाग आहे. एखादा पुरुष स्वतःच्या चुका मान्य करू शकतो आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवतो, तर त्याच्याबद्दलचा आदर वाढू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅच्युरिटी, म्हणजेच भावनिक आणि मानसिक परिपक्वता. मॅच्युअर होण्यासाठी विशिष्ट वयाची गरज नसते. काही लोक वयाने मोठे असतात, पण निर्णय घेताना अत्यंत अपरिपक्व असतात. तर काही तरुण व्यक्ती परिस्थिती समजून घेऊन शांतपणे निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे मॅच्युरिटीचा संबंध केवळ वयाशी नसून विचार करण्याच्या पद्धतीशी असतो. एक मॅच्युअर पुरुष प्रत्येक छोट्या गोष्टीवर रागावून प्रतिक्रिया देत नाही. त्याला मतभेद झाले तर तो समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला प्रत्येक वेळी स्वतःच बरोबर असल्याचे सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. नात्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर तो पळून जाण्याऐवजी त्या समस्येवर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही नात्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मित्रांनो, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेणारा पुरुषही अनेकांना आकर्षक वाटतो. स्वतःचे शिक्षण, करिअर, आर्थिक नियोजन, आरोग्य आणि कुटुंबियांच्या जबाबदाऱ्या यांचा विचार करणारा व्यक्ती अधिक स्थिर वाटू शकतो. याचा अर्थ प्रत्येक पुरुषाकडे मोठी नोकरी किंवा भरपूर पैसा असायलाच हवा असे नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या परिस्थितीबद्दल गंभीर आहे का आणि स्वतःचे आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करतो का. तिसरी गोष्ट म्हणजे काळजी घेण्याची भावना. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची काळजी घेणे म्हणजे तिच्यावर सतत लक्ष ठेवणे किंवा तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणे नव्हे. खरी काळजी म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजून घेणे, तिच्या अडचणी ऐकून घेणे आणि गरज असेल तेव्हा तिच्या सोबत उभे राहणे. उदाहरणार्थ, तुमची पार्टनर एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असेल तर तिला लगेच सल्ले देण्यापेक्षा आधी तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे हे अधिक महत्त्वाचे ठरू शकते. काळजीमध्ये छोट्या गोष्टींचाही समावेश असतो. तिच्या महत्त्वाच्या कामाची आठवण ठेवणे, ती थकलेली असेल तर तिची परिस्थिती समजून घेणे, तिला एखाद्या गोष्टीची गरज असेल तर मदत करणे आणि तिच्या भावनांना कमी लेखू नये, या गोष्टी नात्यात जवळीक वाढवू शकतात.
पण काळजी घेताना तिच्या स्वातंत्र्याचा आणि वैयक्तिक मर्यादांचा आदर करणे तितकेच आवश्यक आहे. चौथी गोष्ट म्हणजे आदर. मित्रांनो, प्रेमामध्ये आकर्षण असते, पण आदर नसेल तर ते नाते मजबूत होत नाही. एखाद्या स्त्रीचे मत तुमच्यापेक्षा वेगळे असेल, तरी तिचे मत ऐकून घेणे आणि तिच्या निर्णयांचा आदर करणे हा चांगल्या नात्याचा महत्त्वाचा भाग आहे. तिच्या कपड्यांवर, मित्रमैत्रिणींवर, कामावर किंवा वैयक्तिक निवडींवर सतत नियंत्रण ठेवणे म्हणजे प्रेम नव्हे. प्रेमामध्ये विश्वास आणि स्वातंत्र्य दोन्ही असणे गरजेचे आहे. पाचवी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास असलेला पुरुष स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाही. तो आपल्या गुणांची जाणीव ठेवतो आणि आपल्या कमतरताही स्वीकारतो. तो प्रत्येक वेळी इतरांकडून कौतुक मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला स्वतःची किंमत समजते आणि त्यामुळे तो नात्यामध्येही असुरक्षित राहत नाही. मित्रांनो, विनोदबुद्धी आणि सकारात्मक स्वभाव देखील नात्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ज्याच्यासोबत बोलताना मन हलके होते, ज्याच्यासोबत हसता येते आणि जो कठीण परिस्थितीतही सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करतो, अशा व्यक्तीचा सहवास अनेकांना आवडतो. मात्र विनोद करताना समोरच्या व्यक्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे संवाद साधण्याची क्षमता. नात्यामध्ये गैरसमज होणे स्वाभाविक आहे, पण ते दूर करण्यासाठी संवाद आवश्यक असतो. राग आला म्हणून अनेक दिवस बोलणे बंद करणे, समोरच्या व्यक्तीला शिक्षा देण्यासारखे वागणे किंवा मुद्दाम दुर्लक्ष करणे यामुळे नाते कमकुवत होऊ शकते. त्याऐवजी शांतपणे आपल्याला काय वाटते हे सांगणे आणि समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे अधिक चांगले. मित्रांनो, स्त्रीला आकर्षित करण्यासाठी स्वतःला खोट्या पद्धतीने बदलण्याची गरज नाही. काही दिवसांसाठी चांगला बनण्यापेक्षा आपल्या स्वभावातच चांगले गुण निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण दिखावा काही काळ टिकतो, पण खरा स्वभाव जास्त काळ लपून राहत नाही. त्यामुळे एखाद्या मुलीला प्रभावित करण्यासाठी खोटे बोलण्यापेक्षा स्वतःची व्यक्तिमत्वाची गुणवत्ता वाढवण्यावर लक्ष द्या. शेवटी मित्रांनो, एखाद्या स्त्रीला पुरुषामध्ये नेमके कोणते गुण आवडतील याचे एकच उत्तर नाही. प्रत्येक स्त्रीची आवड, अपेक्षा आणि जीवनातील प्राधान्यक्रम वेगळे असतात. पण प्रामाणिकपणा, परिपक्वता, काळजी, आदर, आत्मविश्वास, जबाबदारी आणि चांगला संवाद हे गुण कोणत्याही निरोगी नात्यासाठी नक्कीच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एखाद्या स्त्रीला मिळवण्यासाठी हे गुण दाखवण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा कायमचा भाग बनवण्याचा प्रयत्न करा. कारण खरे आकर्षण केवळ बाह्य रूपामुळे निर्माण होत नाही, ते स्वभावातून, वागण्यातून आणि समोरच्या व्यक्तीला दिलेल्या आदरातून निर्माण होते. आणि जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतात, एकमेकांची काळजी घेतात आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात, तेव्हाच ते नाते खऱ्या अर्थाने सुंदर आणि मजबूत बनते.